विद्यार्थ्यावर अमानुष मारहाण, आरोपी शिक्षकाला पुन्हा मुख्याध्यापक करण्याच्या हालचालींवर संताप. नमस्कार, आपण पाहत आहात चंचल वार्ता न्यूज जालना. अंबड तालुक्यातील शहागड येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिक्षक श्री खेडकर यांना पुन्हा मुख्याध्यापक पदाचा प्रभारी पदभार देण्याच्या हालचालींमुळे ग्रामस्थ आणि पालकांमध्ये तीव्र संताप उसळलाय. या निर्णयाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मोबिन बागवान यांनी दिलाय. मारहाण प्रकरण 6 जानेवारी 2025 रोजी घडले असून गोंदी पोलीस ठाण्यात खेडकर यांच्या विरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नियमानुसार तात्काळ निलंबन अपेक्षित असताना त्यांना केवळ मुख्याध्यापक पदावरून हटवून त्याच शाळेत शिक्षक म्हणून ठेवण्यात आले असा आरोप करण्यात येतोय. दरम्यान जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाने 7 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र अनेक महिने उलटूनही हा अहवाल प्रलंबित असल्याने प्रशासनावर संशय व्यक्त केला जातोय. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणून बुजून अहवाल दाबून ठेवल्याचा आरोपही करण्यात आलाय. येत्या 31 मार्च रोजी विद्यमान मुख्याध्यापक निवृत्त होत असल्याने पुन्हा आरोपी शिक्षकालाच पदभार देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं समोर आलंय. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर शहागडमधील नागरिक लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आलाय. या परिस्थितीला पूर्णपणे जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार असेल असंही स्पष्ट करण्यात आलंय. चंचल वार्ता न्यूज जालना, संपादक शिवलाल लोखंडे.